हे काय ग? अगं मंगळसूत्र का काढून ठेवलंस? मुंबईच्या उकाड्यानी घामोळं झालं मानेला, म्हणून काढून ठेवलं. हे बघ, काय वाटेल ते झालं ना तरी सवाष्णीनी गळ्यातलं मंगळसूत्र काढायचं नसतं हो. घाल बघू गळ्यात. त्याला काय होतंय? अरे प्रसाद. हो. अरे आंघोळ करतोयस ना? हो आलो आलो. ताटा घे गणयन जरा. घे म्हटल्यावर तशीच घेतलीस ना? अगं धुवून तरी घ्यायचीस. पण सकाळी घासलीत ना. अगं ती कामाच्या बाईने घासली, तिच्या हातची तशीच घ्यायचीत का? बर. हळू ग, बाहेर. किती वेळा सांगायचं तुला ग, बाहेर दोरीवर कपडे वाळत घालू नको म्हणून. अहो पण आज पाऊस येईल असं वाटत नाही. हे बघ, पावसासाठी सांगत नाहीये. बाहेर दोरीवर कपडे वाळत घातले की भंगी येतो, भिकारी येतो, हात लागतो त्याचा कपड्यानं. सोवळं काही बघायला नको. आमचे आप्पा एवढे प्रवचनकार, ते सुद्धा नाही सोवळं पाळत. दवंडी देणाऱ्याला स्वतःच्या हाताने सुपारी फोडून देतात. बाहेरचं बाडगे पण तिथंच ठेवायचं, कळलं? मोठी आली. ह्या घरात इथल्याच शिस्तीने वागायला हवं. करते कपडे गोळा आणि घालात वाळत. घरात दांडीवर कपडे वाळत घातले की म्हणतात ओल होते. अगं मग पिळायचे चांगले ते करकचून. किती पिळते मी, माझे हात लागतात दुखायला. काय पिळतेस ग? काय पिळतेस? हे पिळलं? बघितलं किती पाणी राहिलं ते? हात लागले म्हणे दुखायला. कामाची सवय नसली ना की लागणारच हात दुखायला. धरते पिळ. धुवा ते परत आणि मग आणा आत. पहिल्यांदा मला वाटायचं की सासूबाईंना माझं खूप कौतुक आहे. पण नव्या नवलाईचे 4 दिवस संपले आणि सासूबाईंनी त्या गोष्टीत मला दोष द्यायला सुरुवात केली. तार बघ कोणाची आहे तार? तेव्हा अक्का एक्सपायर्ड. अक्का एक्सपायर्ड. नाही. अगं किती दिवस दुःख करशील अक्काचं? बोल ना काहीतरी. हे नयन आला वाटत. अरे प्रसाद. काय ग आई? उठ ग. तुम्ही आले बरं का? अगं झोपू दे तिला, उद्या भेटतो. झोप. अरे थांब, धुराळा उडतोय. असं प्रत्येक बायसाठी थांबायला लागलो तर गोरक्षण झाडाला संध्याकाळ होईल. साडा मग. अगं लवकर उठायची मला पहिल्यापासूनच सवय आहे. माझा चहा, अंघोळ, पूजा, रांगोळी झाली की मी चहा टाकते आणि मग तिला हाक मारते. कमाल आहे, हिला तरी एवढा वेळ झोपून राहायला कसं फावतं कोण जाणे. उन्हा पडले तरी झोपलीये. आई, मला वाटलं होतं नवी सून आली आता तुझे कष्ट संपले असतील, पण नाही. ते पाहायलाच मला माहेर यावं लागलं.
विठ्या, काय केलंस रे? शारदा, आता तू काय करशील? कुठे जाशील? पण मी म्हणतो हे झालंच कसं? तिन्ही सांजाला विठ्या माझ्या घरी आला. मला मनाला धान्य पाहिजे. मी त्याला म्हटलं नंतर घेऊन जा, तर तो गेला. नंतर कुठं गेला, कुणाबरोबर मारामारी केली आणि काय करून घेतलंय. पण शारदा, तू काळजी करू नकोस. हा पाटील अजून जिवंत आहे. विठ्या गेला तरी मी तुला काहीही कमी पडू देणार नाही. खायला प्यायला काही. अरे तुम्ही आता काय करत? ती पोती नेऊन घरामध्ये ठेवा. जी मालक. रमेश, आता पुढचं कसं करायचं? तू सगळ्यात मोठा आहेस. रीतीप्रमाणे सगळं. गावाला नुसत्या रीती शिकवत राहावा, पाटलापासून पोऱ्यापर्यंत. तुमच्याकडे पैसे आहेत का? हे पा, विठ्ठलच्या माहितीसाठी पैसे हवेत. हे माझे पैसे. काल रात्री विठ्ठल गेलाय. आजचा दुसरा दिवस संपायला आलाय. प्रत्येकाने थोडे थोडे पैसे दिले तर. दादा, तुम्ही थोडे. अण्णा, निदान तुम्ही थोडे. शिवा, तू तरी. अरे तुम्ही सगळे बघत का उभे राहिला? खिशात नसतील तर घरात जाऊन आणा. पाटील, निदान तुम्ही तरी थोडे पैसे. मी आजपर्यंत विठ्याला आणि शारदाला किती किती आणि काय काय दिलं. त्या बदल्यात शारदाने आणि विठ्याने मला काय दिलं? अर्थात मी हे परत मिळण्यासाठी दिलंच नव्हतं. आता सुद्धा विठ्याला शब्द दिलाय म्हणून मी 2 पोती धान्य दिलंय. आणि काय देऊ? काय बी नका देऊ मास्तर, तुम्ही काय नका देऊ. पाटील तुमचं धान्य बी आम्हाच नका आणि मास्तर तुमचं पैका बी. बापा जाय काय नाही मिळालं तर नदीत देण सोडून, पण तुम्ही काय बी नका देऊ. माझा बाप उपकाराच्या ओझालाच मेला. आता कुणाच्या उपकाराशिवाय त्याला जळू दे. जावा तुम्ही समधी, उचला की मोठी. विजयास बरी नाही. किडेला खानवास आला त्याला. बाय माणसाने समजून पियाचं नसतं आणि तुझं डोरलं दे. रमेश, काय झालं? सोड मला. अरे कुठे चालला तू? पाटलाकडं. पाटलाकडे? बाय मारणार आहे मी त्याला. मारणार? मी हा सांगतो आहे, त्यानं नाही तर त्याच्या माणसानं मारलाय आम्हाला. पाटलानं? बाय बैलानं कधी चाबूक बी नाही मारणार. आबा मारामारी करल. पाटलानं त्याला मारून धान्याची पोती द्यायला तो लई उलटा माणूस आहे. अरे त्यो उलटा आहे समजाच नाही ठाव आहे. पण तू त्याच्याकडे जाऊन ठार मारणार आहे त्याला. आणि मग मी काय करायचं? या धाकल्याने काय करायचं?
कपाळीचं कुकू गेलं. माझ्या 2 डोळ्यातलं एक डोळा जायला लागला तर मी काय करायचं? पण पाटील, अरे आपल्यासनी समज ठाव आहे, पर ते समध्यासने कसं पटवणार? कोर्टात पोलिसात त्याच खरं होणार. हा पैसा हवा त्याचं नव्हतं, लई चड्डीशी करतो बघ माझा एक पोरा. चल घरला चल. आहे पाणी दे प्या जरा. आहे ए आहे दुनिया. अरे आई काय करतीया? देवाकडे बसली. सकाळात आबा गेल्यापासून सकाळ काय आणि संध्याकाळ काय ती देवाकडेच बसली असते. अरे समज सुखानं चाललं होतं म्हणून तुझ्या नावानं तेलवाद करीत होते, तर आता धनाच्याच नावानं दिवा लावायची पाळी आणलीस ना माझ्यावर. आता आम्ही काय करावं? अरे सांग ना काय करावं? असं स्टीप गात बसावं. मग देव आपसुक आपल्याला खाया घालतोया आणि ती गंमत पाहतोय कमरेवर हात ठेवून. तुम्ही जागा कमरा केला काय त्याचं? त्याच्या कमरेवरचा हात खाली ना. काय झालंय? आहे डॉक्टरला बोलव. आहे ती सुधार आपल्या टप्पा लवकर. दिनेश, दिनेश कुठे गेला? तुला लागलं म्हणून डॉक्टरला आणायला पाठवले त्याला. अरे एवढंस पोरते कुठे गेला असेल? एवढंच माझ्या परी जास्त शिकलाय. आत्ता आणि डॉक्टरला. तू आराम कर, ये इतक्यातच दिनेश. तुला लागलंय पण विशेष नाही, थोड्या वेळानं आपण तुला घरी पाठवून देऊ. कोण आहात तुम्ही? मी डॉक्टर देशमुख. मला इथे कोण? कुठे आहे मी? ते मी तुला नंतर सांगतो. तुझं नाव काय? कुठे राहतोस तू? मला माहित नाही हो. हे बघ, रस्त्याने धावताना तुला या काकांच्या गाडीचा धक्का लागला. बेशुद्ध झालास तू. कुठे धावत होतास? घरी कोण कोण आहे तुझ्या? आईचं नाव काय? भाऊ बहीण कोण आहेत? बाबा काय करतात? रडायचं नाही. तुला भूक लागली आहे का? सिस्टर, कॉफी आणि बिस्किट आणून दे. तुला बिस्किट आवडतात ना? बिस्किट खाल्ल्यानंतर आपण पुन्हा गप्पा मारू. हा, तुम्ही जरा बाहेर या. सिस्टर, तुम्ही इथे बसून राहा. काही बोलला न बोलला तर मला येऊन सांगा. ठीक आहे. दिनेश, दिनेश दिनेश दिनेश, दिनेश दिनेश. त्याला मागचं काहीच आठवत नाहीये. त्याचं नाव, गाव, आई वडील काही. पण मग आता पुढे काय? त्याचा अपघात कुठे झाला? इथून 5-6 किलोमीटरवर. कोणत्या गावी? नाही, गाव असं वगैरे काय नाही, हायवेवरच झाला. ओ आय सी. डॉक्टर, मला सांगा, त्याला मागचं पुन्हा कधीच आठवणार नाही? माहित नाही. त्याच्या मेंदूला धक्का बसलाय. स्मृती गेलीये. म्हणजे आठवेलही, पण सगळं आठवेल की नाही सांगता येत नाही. मग आता आम्ही काय करायचं? खरं तर तुम्ही केलं तेवढी कोणी करत नाही. त्याला अपघात झाला त्या ठिकाणी नेऊन पहा. कदाचित तो परिसर पाहून त्याला काही आठवेलही. अशा केसेसमध्ये ठामपणे काहीच सांगता येत नाही. एखादा माणूस, एखादी घटना, एखादं ठिकाण पाहून त्याची स्मृती परत येईलही, पण संपूर्णपणे येईल नाही कोणी सांगावं? सिस्टर, हा काय बोलला? नाही डॉक्टर, मला वाटतं आपण त्याला अपघाताच्या जागी नेऊन पाहावं. ठीक आहे. विश यू गुड लक. थँक्स. त्या बाजूला जाऊया. दिनेश, दिनेश दिनेश. हे बघ बाळा, या इथे तुला गाडीचा धक्का लागला. जरा अवतीभोवती पहा. काही ओळखीचं वाटतंय तुला? काही आठवतंय? आता काय करायचं ग? याला आपण पोलिसात देऊया? नको नको, आपण आपल्या घरी नेऊया. अगं काहीतरीच काय.
हा कुणाचा कोण? पण आता याला आपल्याशिवाय दुसरं कोण आहे? पण म्हणून आणि आपल्याला तरी आपलं म्हणून कोण आहे? म्हणजे देवाने तसा नाही पण असा आपल्या पदरात एक मुलगा घातलाय. प्लीज प्लीज नाही म्हणू नका. चांगला मुलगा आहे, त्याला आपल्या आधाराची गरज आहे. का रे बाळा, तू आमच्या बरोबर आमच्या घरी येशील? हो. चल चल बेटा चल. तो पुढे आणि तू मास्तरांकडे जाऊन येतो. कशा पाय? त्यांना दिनेश रावलेचं सांगून येतो आणि पुढे काय करायचं ते बी विचारून येतो. पर लवकर ये पोरा, माझा जीव नाही थाऱ्यावर. बाय येतो.